शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। खाली बाजा पाय सर इथं बसा तुम्ही खुर्ची बसा खाली पाहिजे बसा बसा 25 होतं दरवाज्यातून जरा बाजूला गेला प्रकाश कमी पडतो आता किंवा प्रकाश कमी पडतो फोटो काढतो बसायचं बस बसा ना खाली आपला नाही सर्वांना माहित आहे की विजय भाऊ हा आमच्या गावातून लहानपणापासूनच ज्याला सेवा करण्याचं बळ मिळालं ती आलेगाव, तो असेल मी असेल आमच्यासारखे असे अनेक सक्रिय कार्यकर्ते या गावानं दिले। तुमचं नाव सांगा जरा। मी मनोहर उगले। बर आणि ताई सांगा काय? आईचं नाव नर्मदाबाई गंगा भागीरथी नर्मदाबाई बोचरे, नर्मदाबाई वसंतराव बोचरे। आणि विजय बोचरेचं असं झालं की वडिलांचं छत्रछाया तो लहान असतानाच हरवलं। त्या दुर्धर आजारानं त्यांचा ऑपरेशन नंतर मृत्यू झाला आणि सर्व कुटुंब म्हणजे विस्थापित झालं वडिलांच्या क्षेत्राच्या विना। शेवटी आईनं हे सगळं आपले भावंड मुलं सगळे सांभाळले। विजू बोचरे ह्या 3 बहिणी आहेत त्यांना आणि ते 3 भाऊ आहेत, असा मोठा परिवार होता आणि आहे। आणि हे सगळ्यांचे लग्न झाल्यानंतर विजू आपला या सर्वांचं केल्यानंतर विजू आपला संसार सांभाळत होते। सोबतच समाजसेवा हा त्यांचा पिंडच होता, रक्तातच त्यांच्या समाजसेवा होती। समाजसेवा करता करता त्यांनी राजकीय जीवन समजा राजकीय प्रवासही त्यांचा सुरू होता सोबतच। 2 वेळ ते आलेगाव ग्रामपंचायतचे सदस्य राहिले। आलेगाव ग्रामपंचायतचे सदस्य असतानाच ग्रामपंचायत मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुद्धा निवडून गेले होते। कृषी उत्पन्न बाजार समितीचे 5 वर्ष संचालक राहिले। हे करत असताना ओबीसी आंदोलन असेल, ओबीसीच्या विषयी आरक्षणाचा लढा असो, सुरुवातपासूनच विजू त्याच्या सक्रिय होते। जालना, अंबड, हिंगोली त्या ठिकाणी जेवढ्या सभा झाल्या त्या सोबत आम्ही गेलो होतो। आम्ही आलेगावातून जे काही गाड्या गेल्या त्याच्यात विजूने पुढाकार घेऊन सगळ्या लोकांना तिथं नेलं, गावाचा सहभाग दाखवला। भुजबळ साहेब ज्यावेळेस जेलमध्ये होते आणि नाशिकचा महाविराट मोर्चा, त्या महाविराट मोर्चाला सुद्धा आलेगावातून सक्रिय सभा म्हणजे जवळपास 6-7 गाड्या आलेगावातून निघल्या होत्या आणि त्या आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेऊन सभा घेऊन
लोकांना सोबत घेऊन गेलो होतो. हा असा विजयभाऊ हे कार्यरत होते. आता मागील आठवड्यात अकोल्याला हा एक 5 लोकांनी ओबीसीच्या आमरण उपोषण सुरू केलं होतं. हो हो आणि तिथं सुद्धा त्यांना बळ देण्यासाठी रोज विजयभाऊ आपल्या कामात काम करत होते. ते त्यांचे 2-3 छोटे छोटे नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस करत होते. सोबतच एक याला प्लॉट वगैरे जे आपण म्हणतो प्रॉपर्टी डीलर ब्रोकरशिप सुद्धा ते करत होते. त्यानंतर आपले जे हे आहेत काय म्हणतो त्याला कॉन्ट्रॅक्टर त्यांना सुद्धा सहकार्य करत होते. त्याच्यातून त्यांना असं ते उपजीविकेचे साधनं होते त्यांचे. आणि हे करत असताना सोबत ते या अशा आंदोलनात सहभाग घेत होते. अकोल्यात कोण्या कामानं निमित्त काढून ते 2 घंट्यासाठी तरी त्या सभा मंडपात जाऊन आमरण उपोषण स्थळी ते आपला वेळ देत होते. आणि त्यांची उपस्थिती तिथं होतीच. त्याचे ते असं करत असताना त्या काय मनावर घेतलं त्यांनी की त्यांनी कोणत्याही मित्राला जवळच्या, आता मी तर त्यांचा जवळचा मित्र होतो, माझं पहिल्या दिवशी बोलणं होऊनही मला त्यांनी भनक लागू दिली नाही. साधं त्यांनी छोटीशी कल्पना सुद्धा दिली नाही. आणि असा टोकाचा निर्णय घेतला तर ते कोणासाठी, सर्व ओबीसीसाठी. त्यांना त्यांच्या जाण्यानं त्यांना असं वाटलं की ओबीसींना न्याय मिळेल. कदाचित त्यांना असंही वाटलं असेल की याच्यामुळे हे सरकार जागा होईल, असंही वाटलं असेल. पण हा अविवेकी निर्णय घेतला त्यांनी. आणि तेच नाही तर काय उपयोग. पण त्यांना हे ओबीसीसाठी एवढं मोठं त्याग बलिदान त्यांनी केला. आणि आज हे कुटुंब पूर्ण म्हणजे वाऱ्यावर आले. आता मला एक सांगा, ज्यांनी आत्महत्या केली त्यांचं नाव सांगा पहिले. विजय वसंतराव बोचरे. हा. आणि गाव कुठलंही? आलेगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला. बर. आणि त्यांनी जे उपोषण केलं होतं ते कधी केलं होतं आणि कुठे केलं होतं? उपोषण दिनांक असू दे, मागच्या आठवड्यात जवळपास. हा हा. एक जण 2 सप्टेंबर. हा हा. 2 सप्टेंबरला ते 10 ते 12 दिवस चाललं. शेवटी मग ते आपले ओबीसीचे नेते माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांनी येऊन सोडलं, उपोषण सोडवलं. तिथं त्याची सांगता झाली. बरं. आता त्या दरम्यान ते उपस्थित राहायचे, आलेगावातून प्रतिनिधित्व करायचे. हा. नाही, यानंतर त्याच्यानंतर जो टाइम गेला आता ऑक्टोबरमध्ये, आता सध्या जी पहिला आठवडा आपला गेला, दुसरा आठवडा गेला. हा. तर यामध्ये 1 महिन्याभराचा टायमिंग गेला ना. त्याच्यानंतर या महिन्याभराच्या टायमिंगमध्ये काय त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला? तुम्ही जवळ आता मध्ये बोल ना. त्यांचं जे आता बघा, आता पहिला मेळा होता बीडचा. आम्ही बीडची तयारी सुद्धा केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे साहेबांनी रद्द केला. आता नवीनची तारीखची घोषणा होईल याच्यामध्ये होतो. परंतु आता जो न्यायालयाचा जो स्थगनादेश दिला नाही, अंतरिम आदेश त्यांनी दिला नाही, की अंतरिम स्थगिती दिली नाही, त्यामुळे सगळे व्यथित झाले होते. बरोबर. बोलताना माझ्याशी बोलला होता की जर म्हणजे न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली नाही म्हणजे सरळ हे प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया चालू राहील म्हणजे ते चालू राहिले म्हणजे आपल्यात ते घुसळणं सुरू राहील. आणि त्याचा म्हणजे मोठा परिणाम त्यांच्या मनावर जो झालेला आहे की मोठ्या प्रमाणात मराठा हा सर्टिफिकेट घेऊन मार्गाने तो आपला सर्टिफिकेट घेण्याचं काम सुरू ठेवेल. आणि मागच्या दारातनं आपल्याला घुसखोरी करून आपलं सगळं आरक्षण घेऊन जातोय. हा त्यांचा जो दडपण होतं ते त्यांच्यावर जाणवत होतं. पण अशी टोकाची भूमिका घेतील हे आम्हाला कोणालाच कळलं. त्यांनी जे नोट लिहिलेले त्या नोटमध्ये काय लिहिलेलं आहे? नोटमध्ये त्यांनी हेच लिहिलं आहे की हे जे आता गॅझेटियर आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता की आम्ही ओबीसी आमचा डीएनए आहे, परंतु आता हा मराठा समाज या गॅझेटियरच्या माध्यमातून आमच्या ओबीसीत येणं सुरू झालेलं आहे, हे थांबलेलं नाही आहे. आणि आम्हाला त्याची असुरक्षितची भावना निर्माण झाली आमच्या मनात. नाही, मुख्यमंत्री जे सांगतात आमचा डीएनए एक आहे म्हणजे
मुख्यमंत्री काय ओबीसी समाजाचे आहेत का ते? नाही. तो कोण आहे मुख्यमंत्री? कोण आहे सध्या? त्याचं कोणत्या समाजाचे आहेत? ब्राह्मण समाजाचे. मग त्यांचा डीएनए एक कसा होऊ शकतो? भाजप पक्षाचा म्हटलं असेल कदाचित त्यांनी, पण त्यांचा नाही होऊ शकत डीएनए. ओबीसीचा डीएनए त्यांचा होऊ शकत नाही, कारण ते ओबीसी प्रवर्गात येत नाही. परंतु आता हे त्यांनी जे विधान केलं ते कोण्या आधारे केलं हे आम्हालाही कळलं नाही, आणि ओबीसींनाही सब्रमात टाकलेलं आहे. तर अशा परिस्थितीत त्यांनी जो डीएनए म्हटलं, डीएनए म्हटलं असेल तर मग ही ओबीसी अजून सुरक्षित असुरक्षित आहे असं का ओबीसींना का वाटते, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकारनं हे जे काही आता सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावरही आपल्या ओबीसीचा म्हणजे हे नाही आहे, विश्वास नाही की हे नेटानं लढतील म्हणून. सरकार अजूनही मराठ्याचीच बाजू म्हणजे बाजू लावून धरत आहे. हे सरकार जे आहे ना, सरकार लढत नाही, सरकारच्या विरोधात आम्ही लढतोय. सरकार लढत नाही, सरकारच्या विरोधात लढत आम्ही लढतोय. ओबीसी लढत आहेत, परंतु बाजू मांडण्याचं काम शेवटी महाराष्ट्र शासन करते ना, त्यांची बाजू मांडण्याची की हे योग्य कसं आहे. त्यामुळे असुरक्षित भावना झाली ना. त्या दिवशी कालच्या पेपरलाच आहे ना की महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी मंत्री म्हणत होते की आम्ही हे आहे की आम्ही ही बाजू लावून धरू म्हणून. त्यामुळे सरकारवर नाही, सरकारच्या वकिलांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते ओबीसीच्या विरोधात दिलेलं आहे. विरोधातच दिलेलं आहे, तेच म्हणतो ना. म्हणजे सरकारच्या विरोधातच हे आहेत. त्यामुळे ही जी सुरक्षिततेची भावना आहे निश्चितच सगळ्या ओबीसीमध्ये तयार झालेलीच आहे, आणि याच्यावर सरकारवर काही उत्तर नाही आहे. मला काय विचारायचं तुम्हाला, त्यांनी जे नोटमध्ये काय लिहिलं आहे तेवढं सांगा. नोटमध्ये त्यांनी हेच सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या पत्रामध्ये, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये की जो 2 सप्टेंबरचा GR आहे एसजीटीएलचा तो रद्द करावा आणि आम्हाला ओबीसीला न्याय द्यावा. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांनाही केलं, आणि जे ओबीसीचे नेते आहेत भुजबळ साहेब असतील, ससाने असतील, वाघमारे असतील, हाके असतील, यांच्या नावानं सुद्धा त्यांनी लिहिलंय की बा तुम्ही हा जो आंदोलन आहे ओबीसी आरक्षण बचावाचं हे तुम्ही सुरू ठेवा आणि ओबीसीला न्याय द्या, अशी त्यांनी आव्हानाची मागणी केली. गावातल्या लोकांनी त्यांनी आव्हान केलं. काही आता दादा ह्याच्या पाठीमागे आता कोण कोण आहे त्यांची जरा नाव सांगा. याच्या पाठीमागे म्हणजे आता ह्या आई आहेत, आई आहे त्या ह्या नर्मदाबाई वसंतराव भोसरे, गंगाबाई वय यांचं 80 आहे त्यांचं वय सध्या. आणि यांना आता विजूभाऊ नंतर 2 भाऊ आहेत, एक पुरुषोत्तम वसंतराव बोचरे आणि राजेश वसंतराव बोचरे. दोघेही अल्पभूधारक आहेत. 2-2, 3-3 एकर त्यांच्याकडे जमीन आहे, आणि ते जमीन कसण्याचं काम ते करून आपला उदरनिर्वाह सांभाळतात. परंतु त्यांच्या पाठीमागे त्यांचे मुलं आहेत. त्यांना दोघांनाही एक राजूला विजूभाऊला मुलं म्हणजे मुलीच 2 आहेत. एका मुलीचं लग्न कोरोना काळात झालं, आणि एक मुलगी आता 12वीला शिकत आहे सध्या. मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे. हे त्यांच्या कुठं राहतात? ते आईतच घरीच आलेगावला आहेत. ह्या वर्षाताई विजयराव बोचरे त्यांच्या पत्नी आहे, आणि दीपाली विजय बोचरे त्यांची मुलगी आहे. आणि एक मुलगी लग्न झालेली जी यवतमाळला दिलेली आहे ती आहे, आम्ही राणी म्हणतो तिला, तिचं नाव निशा आहे तिचं नाव, पण राणी तो पण नाव आम्ही राणीच बोलतो तिला. निशा. आई तुम्हाला या घटनेबद्दल सरकारला काय मागणी करायची तर सांगा. न्याय पाहिजे. त्यात कोणती गोष्ट पाहिजे? न्याय पाहिजे म्हणजे आपला जर तुम्हाला वाटलं की काय केलं पाहिजे सरकारने, कोणत्या प्रकारे न्याय तुम्हाला दिला पाहिजे? आम्हाला म्हणजे मुलांना नोकरी. सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना ओबीसीच्या नोकऱ्या दिल्या पाहिजे. अजून काय पाहिजे? आपल्या कुटुंबाच्या ह्याच्यासाठी काय पाहिजे? काहीतरी आधार आमच्यासाठी. बर, तुमच्यासाठी आधार पाहिजे. आणि ताई तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय मागावं असं वाटतं सरकारला? माझ्या म्हणजे मुलीचं शिक्षण, काही नोकरी लागली पाहिजे, काहीतरी न्याय, ओबीसीचा लढा दिला, काहीतरी न्याय भेटला पाहिजे आपल्याला. म्हणजे ओबीसीला न्याय दिला पाहिजे.
तुमच्यासाठी काय न्याय दिला पाहिजे? आम्हाला मुलीचं शिक्षण आहे, हा नोकरी, बर. ते आधार असं आता प्राथमिक गरजा काय आहेत आपल्या? मुलीचं शिक्षण आहे सर. हा याशिवाय त्यांना अजून काय हरकत नाही. आजी तुम्हाला काय सांगायचंय? नाही. मुलं काय सांगू शकतात का? मुली उजेडापासून थोडं बाजू काय बोलू शकतात? आता मी अखिल भारतीय माझ्या पप्पांनी ओबीसीसाठी लढा दिला, त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. ओबीसी साठी न्याय द्या तुम्ही. ओबीसीसाठी काय काय केलं पाहिजे? तुला काय वाटतं का काय करावं असं? घरातला आता करता त्याला काहीतरी आधार पाहिजे ना. हो, आधार पाहिजे. महत्वाचं म्हणजे आधार पाहिजे. काय हरकत नाही. आम्ही सगळे अखिल भारतीय माळी महासंघाचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. हे आपले मनीष भाऊ आहेत, हे आपले तोडकर आबा लातूरवर आलेले आहेत. हे आमचे जरा एक एक नावं सांगा. तुमचं नाव सांगा. सुनील उंबरकर अकोला. हा तुमचं सांगा. कुठं सांगा. अकोला. हा तुम्ही सांगा. मनीष उराडे जिल्हाध्यक्ष आपल्या अखिल भारतीय. तुम्ही सांगा. 20 वाजता अखिल भारतीय माळी महासंघ पुण्याहून आलेला आहे. हा तुमचं सांगा दादा. सुनील उंबरकर आजकाल अकोला. मी भरोदाजी आजकर माजी सरपंच आणि तालुका अध्यक्ष माळी महासंघ. डॉक्टर आजगर बुलढाणा जिल्हा अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष. तुम्ही सांगा दादा. जरा उजेड सोडा तुम्ही. मी सुभाष उजेडाचं बाजू सोडा. शिक्षण आघाडीचा जिल्हाध्यक्ष हा माळी महासंघ. तुम्ही सांगा. गौतम क्षीरसागर अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष आहे, तुळजापूर तालुका जिल्हा धाराशिव. तिकडे कोण बसले सांगा जरा. पुरुषोत्तम बोचरे भाऊ तिकडे कोण कोण आहे जरा नाव सांगा आपलं काय. असं काय हरकत नाही. मी शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांचा सुद्धा निरोप घेऊन येत आलेला आहे. आपण कुठल्याही पद्धतीनं भावनी खचलं नाही पाहिजे होतं, पण आता झालेली गोष्ट काय आता आपण ते माघारी आणू शकत नाही. आम्ही सगळे तुमच्या दुःखात सहभागी आहोत. जे पाहिजे ती मदत सगळेजण मिळून आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. भुजबळ साहेब आता 17 तारखेला आम्ही बीडला सगळेजण भेटणार आहोत. त्या भेटीमध्ये तुमचे सगळं गावाने तुम्ही काय मागणी केलेली आहे ते सगळं परत सरकारलाही आम्ही शिष्टमंडळ जाऊन भेटू आणि आपलं जी काही मागणी आहे समाजासाठी आतापर्यंत भाऊनी जे काही काम केलंय त्याची सगळी माहिती, इतोंबत माहिती आम्ही त्यांना पोचवू आणि तुमची जी ओबीसी बद्दल जी तळमळ आहे त्याबद्दल आम्ही सगळे तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. याबद्दल तुम्हाला म्हणजे काही तुम्हाला बोलावं किंवा आम्ही काही तुम्हाला ऋण कसं फेडावं हे आम्हाला अजिबात या वेळेला कळत नाहीये. कारण भाऊनी या टोकाचं पाऊल उचलण्याची काही गरज नव्हती. आपण सगळे सक्षम लढा द्यायला होतो. लढा चालू होता आणि या लढ्यात निश्चितपणे यश येईल. या लढ्यासाठी आतापर्यंत मी शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष 3 याचिका आपल्या हायकोर्टामध्ये आहेत आणि 1 याचिका आपली कोल्हापूर कोर्टामध्ये आणि याचा निकाल झाल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे. पहिल्या 2 याचिकाच्या सुप्रीम कोर्टामध्ये 1 याचिकेचा निकाल लागलेला आहे आपला आणि तो आपल्यासारखा लागलेला आहे. त्यामुळं एवढं काही घाबरण्याचं कारण नाही. सरकार वगैरे हे लबाडी करतात आणि आपल्या भांडणं लावायचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये इतकं आहारी जाऊ नका. कुणी भेटले तरुण असेल किंवा कुणी याच्या पुढे असलं टोकाचं पाऊल उचलू नका एवढंच मी विनंती करतो. सर हे सरकार आपल्या कोणाच्या घरात अंधार करतो, कोणाच्या घरात उजेड करतो असं हे सरकार आहे. आता हे माझे चुलत भाऊ होते, त्यांनी आता त्यांच्या डोक्यात तेच भरले होतं ओबीसी ओबीसी कुठेही गेलं आम्ही मळीवर जाऊ कुठं जाऊ. त्यामुळे त्यांच्या लढ्याचं समोर काहीतरी भाव आणि त्यांच्या कुटुंबाला काहीतरी आधार मिळाला
असं माझी मागणी आहे. निश्चितपणे त्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया. आम्ही ते करतोच, पण सगळेजण मिळून आपण करूया. त्यांनी जो प्रयत्न केला त्याचं यश मिळालं पाहिजे त्यांना. निश्चितपणे हे सरकार जसं असं आहे, कोणाच्या घरात आता आमच्या घरात अंधार आहे. मूळच्या आता जरांगे पार्टीच्या घरात त्यांनी गेल्या 2 तारखेला GR रद्द झाला, म्हणजे GR आपला फेटाळला ओबीसी. भाऊच्या याच्याबरोबर आता 13 जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. भुजबळ साहेबांचा फोन आला, महिने बोलले तर 15 जण म्हटले होते भुजबळ साहेब तब्येत बरोबर नसल्यामुळे. आणखी 2 जणांच्या वाढल्या. माझ्या माहितीप्रमाणे 13 पर्यंत मी आकडे ऐकले. आणखी 2 जणांचे 15 जणांचं. आम्ही गावकऱ्यांच्या वतीने हीच मागणी करतोय, ज्या कारणासाठी विजय बोचरेंनी आत्महत्या केली तो महत्वाचा होता गॅझेटियर 2 सप्टेंबरचा GR हा महाराष्ट्र शासनानं रद्द करावाच अशी आमची सगळ्या गावकऱ्यांची जे ओबीसी बांधवांची आग्रहाची विनंती आहे. म्हणजे तुमची मुख्य मागणी आहे की हा GR रद्द झाला पाहिजे. त्याकरताच त्यांनी आत्महत्या केली. हैदराबाद गॅझेटियरला लागू करून जो GR काढला 2 सप्टेंबरला, गॅजेटचा जो त्यांनी GR काढला तो हा शासनाने रद्द करावा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा गॅजेटमध्ये जो GR आहे तो मान्य करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसीचे महामंडळ आहे, जे काही आपले आहेत, म्हणजे जे मराठ्यांचे महामंडळ आहेत, त्यांना जो भरघोस निधी दिला जातो. आणि आपल्या महाज्योती जो आहे त्या महाज्योतीलाही भरघोस मदत द्यावी. जे काही आपले मंडळ आहे, म्हणजे महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळ असेल, अजून जे महाज्योती जे आहे, अशा मंडळांना सुद्धा ओबीसीच्या या महामंडळांना सुद्धा भरघोस म्हणजे त्यांच्या धर्तीवर तेवढाच निधी द्यायला पाहिजे, तरच आपली उन्नती आहे. आपले सगळे ओबीसीचे जे महामंडळ आहेत हो त्यांना तेवढाच निधी द्यायला. महाज्योती एक नाही, असे सगळे मंडळ जे आहेत, सगळे मंडळ आहेत, त्या सगळ्या मंडळाला मिळून त्यांनी आपणाला 500 कोटी रुपये दिले. नाही, त्यांना 25,000 कोटी रुपये दिले. तर तेवढे आपल्याला 500 कोटी दिले, त्यांना 25,000 कोटी दिले. म्हणजे इतका फरक आहे. महाराष्ट्र शासनानं तेवढीच मदत आपल्याला करायला हवी, हे एक आमची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजय भाऊ या घरातला कमवता माणूस होता, तोच होता एकटा. आता या परिवाराचं शासनानं काहीतरी त्यांना भरघोस असं त्यांच्या कोणत्याही योजनेत बसवायचं ते त्यांनी बघावं, परंतु यांना भरघोस मदत द्यावी. कारण यांचं पालन पोषण आणि शिक्षण मुलीचं हे सगळे शासनाची जबाबदारी आहे, असं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे की शासनानं आता त्यांच्या कोणत्याही योजना असेल त्यांना कोणत्या योजनेत बसवायचं त्यांनी बसवावं. आणि त्यांच्या प्रशासनाला आदेश देऊन पालकमंत्र्यांनाही आमची विनंती आहे, मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की त्यांना ह्या कुटुंबाला आधार देण्याची, आता त्यांचं क्षेत्रशाळा संपलेली आहे, त्यांच्यावरची गेलेली आहे, त्यांचं कमाईचं कुठलं साधन नाही आहे, तर त्यांना भरघोस मदत देण्याचे तात्काळ आम्ही त्यांना विनंती करतो सरकारला. अजून काय बोलायचं ना? बरं, हे होते आमचे शिवक्रांती टीव्ही न्यूज. या टीव्ही न्यूजच्या वतीनं आम्ही त्यांना विजय भाऊंना श्रद्धांजली वाहतो आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्या शासनापुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि या शिवक्रांती टीव्हीला आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि त्यांना परत एकदा श्रद्धांजली वाहतो. आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या सरकारने पुरा कराव्यात, या सगळी त्यांची विनंती पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच सांगून तुम्हाला आम्ही हमी देतो की आपलं जे बलिदान गेलेलं आहे ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. जरा पुढच्या जरा उजेड सोडून बाजूला मोबाईलमध्ये तसं नाही तसं आहे का? उगले सर, तुमच्या मोबाईल मधला फोटो आहे की नाही? आज पाठवलं ना नाही, ते झालं पण हा फोटो आपण मुलं माहित नसेल, ठीक आहे. मोठा फोटो आहे त्याला गजानन इंकर म्हणून आहे, त्यांना पाठवला. या मोबाईल मधला जे संचित लाल
ठेवला का? इथे सगळेजण जरा आम्हाला इथे उजेड सोडा इथं. हा फार हार घ्या. इकडे आहे ना. अंधार फार पडतो.